मंडळी, मागच्या 4 ते 5 दिवसापासून अहमदपूर शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे आणि या विजेच्या लपंडावाला कंटाळून अनेक जणांनी आम्हाला कॉलद्वारे माहिती दिली की नेमकं काय झालं असावं. MSCB विभागामध्ये लाईट का टिकत नाही? काही विद्यार्थी अभ्यासा वाचून राहत आहेत, काहींच्या घरी लहान बाळ आहेत, तर काहींचे घरं अत्यंत विचूकाड्याच्या ठिकाणी सुद्धा आहेत. मात्र काय नेमकी परिस्थिती आहे, या ठिकाणी काय नेमकं झालं असावं हे माहिती घेण्यासाठी मी आज MSCBच्या ऑफिसमध्ये आलो आहे. सहाय्यक अभियंता या ठिकाणी जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांच्याकडून मला माहिती काय मिळणार आहे हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत अहमदपूर नगर परिषदेचे ॲडव्होकेट निखिलजी कासनाळे सुद्धा आहेत. सर, नेमकं काय झालं? विजेचा लपंडाव मागच्या 5 दिवसापासून का सुरू आहे? 2 दिवसापूर्वी थोडं अहमदपूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये जास्तीचं म्हणजे वारं आणि वादळ दुपारी 4 वाजता झालं होतं. त्याच्यामध्ये आपण शहरामध्ये जर पाहिलं तर LTचे आणि 11 KVचे पोल पडले होते. तेच पण त्याच्यामुळे थोडं सप्लाय डिस्टर्ब झाला आणि लाईनवर जे फॉल्ट होते तसं आपण काही फिडरची ट्रिकेटिंग वगैरे करून घेतलेली आहे, पण तरी पण काही लाईनवर झाडं पडले होते. ते आपण म्हणजे काल दिवसभरामध्ये ते सप्लाय रिस्टोर केलेलं आहे आणि आज पण ते काम चालू आहे. तर सबस्टेशनमध्ये आपण एक्सप्रेस फीडर ग्रामीणच्या ह्याच्यावरून आज जोडलेला आहे आणि हा जो 10चा ट्रान्सफॉर्मर आहे इथं, तो पण आपण त्या प्लिंथवर थोड्या दिवसामध्ये बसवून घेणार आहोत, जेणेकरून जे फीडर ओव्हरलोड आहेत त्याचा सप्लाय सुरळीत राहील. बरं, किती दिवसापासून बसून आहे? तसं म्हणजे ॲक्च्युअली डेट माहीत नाही मला, म्हणजे मला 2-3 महिने झालं येऊन, तेव्हा त्याच्या आधीपासून आहे हा. मी इथे येण्याच्या अगोदर ॲडव्होकेट निखिल कासनाळे सर इथं आलेले आहेत. काय त्यांच्या निदर्शनास आले हे बी जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर, काय माहिती मिळाली इथली, तुम्हाला काय निदर्शनास आले? सर, गेल्या महिन्याभरापासून ही परिस्थिती आहे. शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये लाईटचा सारखी वीज खंडित व्हायला लागली आहे. त्याचं कारण वारंवार यांना संपर्क केला, यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला, लेखी निवेदनं दिलं आम्ही सर्वांनी येऊन, तरी काही परिस्थिती सुधारत नाहीये. सध्या तुम्ही बघू शकता ही परिस्थिती काय आहे. ग्रामीणचा एक फिडर आहे, त्याच्यावरनं ह्याच्यानुसार ही इथं लाईट त्यांना कनेक्शन दिलेली आहे. बरोबर. मी मी आता इथं आलो, हे बघा, हा जो ट्रान्सफॉर्मर आहे 5 KWचा ट्रान्सफॉर्मर आहे. हा, 5 KWचा. 5 KWचा ही सन 2013 मध्ये बसवलेला आहे. बर. 2013 नंतर आज आहे 2026, तर जवळपास 10 ते किती 13 वर्ष कंप्लीट झाली. 13 वर्ष झाली. 13 वर्षापासून शहराची काही लोकसंख्या वाढली का नाही वाढली? वाढली. मग अजूनही लोड आपला ह्याच्यावरच आहे आणि तात्पुरता लोड त्यांनी त्या ग्रामीणच्या ह्याच्यावर दिलेला आहे त्यांनी. आणि 2 वर्षापासून हे बघा ही डीपी इथं बसून आहे. हे बघा इथं जवळपास 2 वर्ष झालं हा डीपी ट्रान्सफॉर्मर 10 KWचा ट्रान्सफॉर्मर आहे. हा जर ट्रान्सफॉर्मर बसला तर शहराचा जो वीज पुरवठा आहे चांगल्या पद्धतीने चालू होणार आहे. सगळं रेडी आहे. आलुरे नावाचा कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्याकडे ते काम दिलेलं आहे, टेंडर आहे, वर्क ऑर्डर आहे, सगळं झालेलं आहे. फक्त हा ट्रान्सफॉर्मर उचलून इथं बसवायचा आहे. एवढं जर काम ह्यांच्यानं होत नसेल तर कशासाठी शहरांच्या म्हणजे ह्याच्यासोबत ते खेळतायत सध्या? कोणाचंच लक्ष नाही आहे. माझी ह्या माध्यमातला विनंती आहे, त्यांनी तात्काळ याच्याकडे लक्ष द्यावं आणि हा ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी बसून घ्यावं, एवढी या ठिकाणी विनंती आहे. वास्तविक परिस्थिती मी तुम्हाला दाखवतोय आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून. मागच्या 2 वर्षापासून हा ट्रान्सफॉर्मर याच ठिकाणी बसवून ठेवल्यामुळे 2 वर्षापासून आपल्याला विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे. मात्र आत्ताच ॲडव्होकेट निखिल कासनाळे यांनी म्हटल्याप्रमाणे जर हा ट्रान्सफॉर्मर फिटिंग करून याच्यामार्फत जर शहराला वीज सप्लाय जर करण्यात आली तर आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या वीज सप्लाय होऊ शकते आणि कोणालाही विजेची अडचण येणार नाही असं मला म्हणता येईल. सर, एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही अहमदपूर नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून आज या ठिकाणी यांना सूचना करण्यासाठी आलात. मात्र तुमच्या या मागणीची दखल जर नाही घेतली इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तर पुढची भूमिका काय राहणार आहे? कसं आहे, परिस्थिती अशी आहे, यांच्या वारंवार वीज खंडित होण्यामुळे आमच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होतोय. आज रात्रीच्या वेळेला रात्रभर लाईट नसल्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येणाऱ्या आठवड्याभरामध्ये जर हे ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी नाही बसला तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी यांच्या विरोधात उभारू, असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. खरंच या बातमीची दखल घेऊन तात्काळ इथल्या वरिष्ठांना कळवून या ट्रान्सफॉर्मरची लगेच फिटिंग करून अहमदपूर शहराला विजेच्या माध्यमातून न्याय मिळवून देतील का हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे.
ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.